टेंभी नाका परिसरात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर, पोलीस प्रशासनानं काढले बॅनर। ठाण्यातील टेंभी नाका परिसरात लावलेला उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर पोलीस प्रशासनाने काढला। ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं केली बॅनरवर कारवाई। बॅनर लावताना पोलीस परवानगी घेतली नसल्याचं दिलं कारण। शिवसैनिकांनी केला महापालिकेच्या कारवाईला विरोध। पुढची जे आहे, जे सत्य आहे ते सत्यच आम्ही केलं होतं। त्याच्यामध्ये आम्ही कुठेही त्याच्यामध्ये दाखवलं नाहीये। कोणालाही भावना दुखवण्यासाठी, कुठच्याही भावना दुखवण्यासाठी एवढे पोलीस बंदोबस्त एक बॅनर काढण्यासाठी। मग असे कितीतरी ठाणे महापालिकेमध्ये आंध्रमध्ये विदाउट परमिशन बॅनर लागले जातात, कितीतरी लागले जातात। तेव्हा तुम्ही तुमच्या पोलीस प्रशासन झोपलेलं असतं का? परंतु नाही, बॅनर कोणीतरी सांगताय बॅनर काढा, बॅनर काढा, बॅनर काढा, आले पोलीस धावत आणि काढायला लावला बॅनर। कायदा सुव्यवस्था बघता कुठे पोलिसांनी हा बॅनर काढण्यात आला। कुठचा कायदा सुव्यवस्था? कोणी विरोध केला? कोण आला का विरोध करायला इथे टेंभी नाक्यावरती की बॅनर आमचा चुकीचा आहे म्हणून सांगायला? घर बसल्या फोन करत असतील, घर बसल्या म्हणून फोन करत असतील। यायचं होतं हिंमत होती तर इथे टेंभी नाक्यावरती। का वाटतं शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे, टेंभी नाका आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारची जर बॅनरबाजी होती? अहो, पण आम्ही कोणाच्याही भावना दुखवलेल्या नाहीये। जे आहे ते सत्य आहे, जे सत्य लिहिण्यासाठीच केले ना। त्यावेळेला यांना आठवला नाही भाऊ आपला, आता बरोबर आठवला भाऊ। मराठी माणसासाठी दोघं एकजूट झालेले पुढे। मग आम्ही कोण आहेत? अमराठी आहोत। शिंदे साहेब का अमराठी आहेत? फडणवीस साहेब का अमराठी आहेत? कोण आहे? सगळेच मराठी आहेत ना। हिंदी सक्तीचा कायदा जो होता, तुमच्याकडे 25 वर्ष सत्ता असून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला, तेव्हा तुम्ही झोपले होते का? तेव्हा तुम्ही झोपले होते? ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदानित बांधकामांचं कामं सुरू आहे, तरी देखील एवढ्या बॅनरसाठी महानगरपालिकेचा अट्टहास का असेल? ते आता तुम्ही पत्रकारांना मी वारंवार तेच सांगतो की एका बॅनरसाठी आज जवळजवळ एवढी पोलीस यंत्रणा इकडे आलेली आहे। 100 पोलीस इथे आलेले आहेत, अनेक महापालिकेचे कर्मचारी आलेले आहेत, अधिकारी आलेले आहेत। अनधिकृत बांधकाम तिकडे जोरात चालू आहेत आणि हे काढण्यासाठी येतात आणि अनेक बॅनर लागले जातात तिथे अख्ख्या ठाणे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये। तेव्हा हे झोपलेले असतात। पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्यापेक्षा पोलीस प्रशासन दबावाखालीच काम करते आणि म्हणून त्यांनी बॅनर काढण्यासाठी हे सर्व थोतांड रचलेलं आहे। कोणतरी घरात बसून फोन करतायत, आम्ही असं करू, आम्ही तसं करू। यायचं होतं हिंमत होती तर ते यायला करायला। आता जो बॅनर काढला याच्या अगोदर तुम्ही बघितलं की या गेल्या काही दिवसांपूर्वी एक मेळावा झाला, जल्लोष मेळावा त्याचं नाव देण्यात आलं। त्या मेळाव्यामध्ये 2 भाऊ एकत्र आले असं दाखवलं गेलं की माननीय राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील ते एकत्र आले असतील, एक कुटुंब म्हणून एकत्र आले असतील, तर आम्हाला खरंच त्या गोष्टीचा आनंद आहे। पण जेव्हा ती भाषणं सुरू झाली तेव्हा आम्ही सामान्य नागरिक आहोत बघा, आम्ही आमच्या घरामध्ये टीव्हीवर जेव्हा ते बघितलं तेव्हा प्रथम जे भाषण झालं माननीय राजसाहेबांचं, त्या भाषणामधनं राजसाहेबांची मराठी भाषेबद्दलची पोटतिडकी, मराठी भाषेबद्दलचा आदर आणि मराठी भाषेवर जो अन्याय असं ते म्हणतात की जो होतोय त्याच्याबद्दलची भावना ही आम्हाला दिसून आली आणि त्यामुळे तो गोष्ट आम्हाला एखाद्या वेळेस आम्ही एक्सेप्टही करू। पण दुसऱ्या वेळेस जे भाषण सुरू झालं उद्धव साहेबांचं, त्या उद्धव साहेबांनी फक्त सत्ताधाऱ्यांवर, आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे महायुतीचे जे सरकार आहे जे आज खूप मेहनतीने जे काम करते महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यावर फक्त टीका करण्याचं काम केलं। मला कसं मुख्यमंत्री पदावरनं उतरवण्यात आलं, माझ्यावर कसा अन्याय करण्यात आला, माझी लोक कशी पडून नेली, माझं हे केलं, माझं ते केलं, मला किती त्रास झाला, ह्याच्यामध्ये मराठी भाषेवर जो जे काही विषय होता, जो त्यांचा मुद्दा होता, त्या मुद्द्याला त्यांनी बाजूला सारून आता फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक आलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजसाहेबांना ते एकत्र घेऊन त्यांना असं स्वप्न पडत असेल की आता आम्हाला मुंबई महापालिकेवर सत्ता मिळणार आहे, पुन्हा राजसाहेबांना इमोशनल करून आम्ही मुंबई महापालिकेवर आमचा महापौर बसू आणि जी मुंबई महापालिकेची तिजोरी आहे, जे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या महायुतीचं सरकार जे मुंबई लोकांच्या, मुंबईकरांच्या भल्यासाठी जे ते पैसा जो खर्च करत आहेत, त्या पुन्हा तिजोरीला आम्ही टाळा लावू आणि त्याची वाट आम्ही पुन्हा आमच्या घराकडे वळूया असं त्यांना स्वप्न पडत आहे। ती भावना आम्हाला नागरिकांना घरात बसलेल्या टीव्हीवर बघून आम्हाला दिसण्यात आली। त्यामुळे लोकशाहीने जो आम्हाला अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा आम्ही पूर्णपणे वापर करून एका व्यंगचित्रातून आम्ही आमच्या मनातील भावना आम्ही ती व्यक्त केलेली आहे। धर्मवीर आनंदीगे साहेबांचा टेंभी नाका आहे, इथं नेहमी नागरिकांचा आवाजच चाललेला आहे, साहेबांच्या दरबारातही आणि ठाण्यातही आणि महाराष्ट्रातही। त्यामुळे टेंभी नाक्यावरनं आम्ही सामान्य नागरिकांची भावना व्यक्त केली
तुम्हाला आम्ही मगाशी पण वारंवार सांगितलं, आम्हाला जे टीव्हीवर दिसलं उद्धव ठाकरे साहेबांच्या मनातील भावना ती आम्ही व्यंगचित्राने दाखवली हो. मराठी माणूस एकजूट व्हावा अशी मराठी माणूस एकजूट व्हावा अशी नाही. मुंबई महापालिकेवर सत्ता येऊन जेव्हा तिथे महापौर बसेल आणि मुंबई महापालिकेची तिजोरी आहे, ती तिजोरी पुन्हा जी युती सरकारच्या नागरिकांसाठी खर्च करते, पुन्हा त्यांना टाळा लावून आम्हाला ते आमच्या घराकडे वळवता येईल, त्यांना असं स्वप्न पडलेलं असावं हे आम्हाला टीव्हीवर बघताना दिसलं. त्यामुळे व्यंगचित्रातून जो लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय त्या अधिकारांना आम्ही आमची भावना व्यक्त केली. यात चुकीचं काय केलं? कोणतरी घरात बसून फोन करते, प्रेशराईज करते. ठाणे महापालिकेत इथे जेवढा अनधिकृत कामं झाली त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये, पण इथे हे बॅनर लागलाय ते मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी इथे बरोबर आलेले आहेत. नुसतं त्या भाषणामध्ये आपण काय बघितलंय होय? फक्त मला मुख्यमंत्री पदावर उतरवलं, मला हे केलं, मला ते केलं, मला असं केलं, नुसतं रडगाणच लावलं होतं. पण त्या विरुद्ध राजसाहेबांची जी भावना होती ते सगळ्या नागरिकांना पटली ना. त्यांना मराठीबद्दलची त्यांची भावना आम्हाला पटली, त्यांच्या मराठीबद्दल पोकतिडकी आम्हाला पटली. पण जेव्हा दुसऱ्यांदा भाषण झालं तेव्हा आम्हाला दिसून आलं या माणसाला सत्तेसाठी काय करतोय. अहो सकाळी ते चूळ भरताना उठल्यावर पण शिंदे साहेबांच्या नावाने टीका करतच ते उठतात आणि मग ते त्यांना संजय राऊत साहेबांना कळतं आणि मग संजय राऊत साहेब माईकवर बोलतात. एवढं सगळं चालतं. त्या व्यतिरिक्त अजून हाय काय? म्हणून टोमणे सम्राट म्हणून त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांनी नाव दिलेलं आहे ना, त्यांच्याच. कारण की सगळे एकत्र होते आम्हाला माहिती आहे, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना टोमणे सम्राट म्हणून नाव दिलेलं आहे. ठाण्यात काय चित्र असणार आणि नगरसेवक जे बघा ते आम्ही बोलू नाही शकत. आम्ही फक्त या बॅनर पुरतं बोलतोय कारण की आमच्या इथे अन्याय होत होता म्हणून आम्ही तो अडवायला आलो आणि तुम्ही आला त्यामुळे आम्हाला तुम्हाला बघितलं. बाकी आम्हाला वरिष्ठांचं काही माहिती नाही, पण आम्ही कळते की आम्हाला मराठी माणसाला उद्धव ठाकरे साहेबच आतापर्यंत अन्याय करत आले आणि त्यांच्या बोलण्यामध्ये फक्त सत्तेची लालसा. आम्ही एवढे तर सुज्ञ आहोत की आम्हाला ते समजतंय. आणखी साहेब